लाडक्या बहिणींना आले पैसे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. कारण की आजपासून दुसरा टप्पा वाटप सुरू झालेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर 10वा आणि 11वा हप्ता सोबतच जमा होत आहे. सोबतच नवनवीन बँकांची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे. नवीन यादी आलेली आहे. ते यादीच्या अंतर्गत एकूण 20 जिल्ह्यामध्ये आणि 7 बँकांमध्ये आज पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत. व सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट तर पुढे आहेतच मित्रांनो. त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो. आता लाडक्या बहिणींना प्रचंड मोठा लाभ आजपासून मिळण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कारण अशा पद्धतीची नवनवीन अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत माहिती घेऊन येत असतो. तर आजपासून लाडक्या बहिणींना 10वा हप्ता वाटप सुरू झालेलं आहे. परंतु फक्त याच बहिणींच्या खात्यावर 2100 रुपये जमा होणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. चला तर त्या नेमकं बहिणी कोणत्या आहेत आणि 2100 रुपये कोणत्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार, संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करू इच्छितो. आताच नवीन यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि या नवीन यादीच्या अंतर्गत आता 27,000 अपात्र लाडक्या बहिणी बाहेर पडलेल्या आहेत. याचं कारण, महत्त्वपूर्ण कारण म्हणजे काय असणार तर ते आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्याच्या अगोदर 20 जिल्हे आणि 7 बँकांची नवनवीन यादी जाहीर झालेली आहे आणि या यादीच्या अंतर्गत त्या जिल्ह्यांमध्ये आणि त्या 7 बँकांमध्ये पैसे डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे जमा करण्यात येणार आहेत. आता 27,000 कोणत्या महिला आहेत ते आपण आज अगोदर जाणून घेऊया. त्याच्यानंतर ही नवीन यादी कोणती आहे, सोबतच लाडक्या बहिणीसाठी काही गिफ्ट नेमकं आहे का, आणि असेल तर ते गिफ्ट नेमकं कोणतं आहे ते देखील आपण पाहूया. जर तुम्ही 27,000 लाडक्या बहिणींच्या अपात्र यादीमध्ये तुम्हाला यायचं नसेल तर तुम्हाला या 4 चुका ज्या आहेत त्या टाळाव्या लागणार आहेत. या 4 चुका जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला अजिबात 1 रुपया सुद्धा 10व्या हप्त्यातील मिळणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. या 4 चुका आपण लगेच जाणून घेऊया आणि सोबतच एकूण 20 जिल्ह्यांची यादी सुद्धा डायरेक्ट धडधडीत तुम्हाला मी सांगून टाकणार आहे. महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, तर या 4 चुका अतिशय छोट्या चुका आहेत किंवा 2 मोठ्या चुका आहेत आणि 2 छोट्या चुका आहेत. तर या जर तुम्ही करत असाल तर हे अजिबात करू नका. याने तुम्हाला 10वा हप्ता मिळण्यास नक्कीच अडचण येणार आहे. चला तर या चुका नेमकं कोणत्या आहेत आणि कोणत्या महिला या करत आहेत ते आपण जाणून घेऊया. तर सर्वात पहिली मिस्टेक किंवा चूक ज्या महिला करत आहेत ते म्हणजे काय, तर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्याच्या नंतर त्यांना आतापर्यंत 8 ते 9 हप्ते त्यांच्या खात्यावर जमा झाल्याच्या नंतर सुद्धा इतर योजनांसाठी अप्लाय करत आहेत. मग ती संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, तर तसे अजिबात करू नका. कारण त्या कारणास्तव तुमची लाडकी बहीण योजनेचा निधी जो आहे तो बंद पडू शकतो किंवा पैसे पडण्यास सुरुवात झालेली असताना सुद्धा तुम्हाला हप्ता अजिबात मिळणार नाही. त्यामुळे नवीन योजनेला अजिबात अप्लाय करू नका. ज्या महिला नवीन योजनेला अप्लाय करतील अशा महिलांचे फॉर्म रद्द करण्यात येत आहेत. याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो. दुसरी चूक जी आहे ती तुम्ही करायची नाही. ती चूक नेमकं कोणती आहे तर हे पहा. दुसरी चूक अशी करत आहेत महिला, ज्या महिलांच्या खात्यावर आतापर्यंत 8वा अधिक 9वा हप्ता मिळालेला आहे आणि 10व्या हप्त्यासाठी त्या महिला काय करत आहेत तर कुठेही फॉर्म भरत आहेत, काही करत आहेत किंवा कुठे तुमची माहिती देत आहेत, तर अजिबात करू नका. तुम्हाला अननोन नंबरवरून कॉल येत असेल, लाडकी बहिणीने 10वा हप्ता पडण्यासाठी हे करा ते करा, अजिबात असे काही करू नका. कारण की जे फसवे कॉल जे आहे त्या फसव्या कॉलला तुम्ही बळी पडू शकतात व इथून मिळालेले मागचे पैसे तुमचे जाऊ शकतात किंवा तुमचे काही होऊ शकते. त्यामुळे अननोन नंबरवरून आलेल्या कॉलवर कुठल्याही प्रकारचा OTP सांगू नका, काहीच करू नका किंवा असं काही गोष्टी करू नका जेणेकरून तुम्हाला लाभ जो मिळण्यापासून वंचित राहू शकता तुम्ही किंवा तुमचे अकाउंटमधील पैसे जे ते उडले जाऊ शकतात. आता तिसरी चूक महिला काय करत आहेत ते देखील आपण जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरते. तर लाडक्या बहिणींचं नेमकं काय विषय झालेला आहे, भरपूर दिवस झाले अकाउंट उघडून घेतलेलं आहे, अकाउंटला जवळपास 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि तरीसुद्धा त्याची KYC जी आहे ती त्यांनी केलेली नाही. तर ज्या महिला KYC करणार नाहीत तर अशा महिलांना 10वा हप्ता अजिबात मिळणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊन टाका. कारण ज्या महिला KYC करत असतात प्रत्येक वर्षाला KYC करणे बंधनकारक ठरते. ज्या महिला KYC व्यवस्थितरित्या करतात अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्त्याचा लाभ जो तो वितरित होणार आहे. याच्यानंतर चौथी व सर्वात छोटी चूक आहे मित्रांनो, परंतु या चुकीमुळे तोटा मात्र मोठा होत आहे. चला तर ही चूक नेमकं कोणती आहे ते आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे बँक पासबुकवर आणि सोबतच तुमच्या आधार कार्डवर एकच नाव असायला पाहिजे. जर वेगवेगळे नाव असेल तर त्याचा लाभ तुम्हाला 10व्या हप्त्याचा अजिबात मिळणार नाही. त्यामुळे या 4 चुका तुम्ही करत आहात का एकदा चेक करा आणि सर्व गोष्टी जर क्लिअर असतील तर तरच तुम्हाला 10वा हप्ता मिळणार आहे. आणि 10वा हप्ता
कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे तर ते एकूण 20 जिल्ह्यांची यादीसुद्धा आपल्याकडे आलेली आहे. नवीन यादीनुसार फक्त याच महिलांना 2100 रुपये मिळणार आहे. ज्या महिलांची KYC पूर्ण आहे, सोबतच ज्या महिलांचं आधार कार्ड क्लिअर आहे, बँक पासबुक क्लिअर आहे किंवा बँकेची KYC पूर्ण आहे, तर अशाच महिलांना 2100 रुपये जे ते मिळणार आहेत. आणि सोबतच एक महत्त्वपूर्ण मोठा नियम त्यांनी ठेवलेला आहे, तो म्हणजे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे जे आधार कार्ड आहे आणि सोबत बँक पासबुकवर तर सेम नाव असायलाच पाहिजे. सोबतच तुमची KYC पूर्ण असायला पाहिजे व तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. जर 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल तर तुम्ही योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहेत. ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. चला तर आता नवीन यादीनुसार जिल्हे नेमकं कोणते आहेत व सोबतच 20 जिल्ह्यांची यादी तर आपण पाहूयाच. त्याच्या अगोदर एकूण लाडक्या बहिणींना 7 मोठमोठे जबरदस्त गिफ्टसुद्धा वाटप करण्यात येणार आहेत. हे गिफ्ट जर पाहिजे असतील तर तुम्हाला नेमकं काय करायचं ते आपण जाणून घेऊया. आणि हे कोणते गिफ्ट आहेत, कोणत्या महिलांना मिळणार, संपूर्ण अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत आणि अतिशय जबरदस्त माहिती तर आहेच. सोबत आता 8 बँकांची यादी मित्रांनो जाहीर झालेली आहे. या 8 बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे. तर यामधील 8 बँका कोणत्या आहेत तर यातील पहिली बँक आहे मित्रांनो सर्वांची आवडती इंडिया पोस्ट पेमेंट बँक. पोस्टाची बँक जर असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे. याच्यानंतर दुसरी बँक आहे मित्रांनो ती म्हणजे आपली SBI, सर्वांची आवडती लाडकी बँक SBI स्टेट बँक ऑफ इंडिया. याच्यानंतर तिसरी बँक आहे मित्रांनो महाराष्ट्र ग्रामीण बँक. याच्यानंतर चौथी बँक आहे मित्रांनो युनियन बँक ऑफ इंडिया. याच्यानंतर मित्रांनो पंजाब नॅशनल बँक आहे. सोबतच मग इकडे दुसऱ्या प्रायव्हेट बँकेत देखील भरपूर पैसे पैसे प्रत्येक बँकेत पडणार आहेत. परंतु ज्या महिला सर्व अटी शर्त पूर्ण करत असतील व ज्या महिलांचे KYC जे ती अपडेट झालेली असेल अशाच बँकेमध्ये पैसे जे ते खात्यावर पैसे पडणार आहेत. व सरकारी बँकेमध्ये पैसे जे ते लवकर येतात. 2 दिवस अगोदर तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. आणि जर तुमचे इतर बँकेत खाते असेल तर मग मात्र तुम्हाला 2 दिवस वाट पाहावी लागणार आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. चला तर आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया. आज वाटप होणार आहेत एकूण 15 जिल्ह्यांची नावे देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकणार आहे, कुठल्याही प्रकारचा उशीर दिरंगाई न करता. चला तर हे 15 जिल्हे आपण कोणते आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना 15 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार, संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. चला तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता महाराष्ट्राचा संपूर्ण नकाशा तुमच्या समोर दिसत आहे तुम्हाला. आणि आज या 15 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे, ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. चला तर हे 15 जिल्हे नेमकं कोणते आहेत, कोणत्या बहिणींना आज पैसे मिळणार, संपूर्ण डिटेल एकूण एक माहिती आपण जाणून घेऊया. लेट्स कंटिन्यू द व्हिडिओ पार्ट 2. तर मित्रांनो आता यामध्ये जिल्हे आहेत मित्रांनो. सर्वात पहिला जिल्हा आहे या ठिकाणी होणार आहेत. पहिले म्हणजे अहिल्यानगर या ठिकाणी. त्याच्यानंतर ठाणे आहे. त्याच्यानंतर नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, रायगड, सोलापूर, सोबतच छत्रपती संभाजीनगर आहे. त्याच्यानंतर मग इकडे साईडला पाहिलं तर इकडे मग अमरावती आहे, वर्धा आहे, सोबतच यवतमाळसुद्धा आहे आणि वाशिमसुद्धा आहे. तर या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे जे ते वाटप करण्यात येणार आहेत. कारण की हे जिल्हे जे आहेत ते मोठे आहेत आणि या मोठ्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त असल्यामुळे या कारणास्तव या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे. याच्यानंतर मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी येतील, तुमचा जिल्हा जर याच यादीमध्ये नसेल तर हे पहा उद्या देखील तिसरी नवीन यादी जाहीर होणार आहे. आणि त्या नवीन यादीच्या अंतर्गत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. याच्यानंतर आपण वळूया आपल्या मेन मुद्द्याकडे, ती म्हणजे पैठणी साडी. हो मित्रांनो जबरदस्त अशी ब्रँड न्यू क्वालिटीची धनधनीत पैठणी साडी. तर ही पैठणी साडी कोणाला वाटप होणार आहे तर लाडक्या बहिणींना वाटप होणार आहे. तुझ्या रेशन कार्डवर मित्रांनो कशा पद्धतीने क्लेम करायची किंवा कशा पद्धतीने प्राप्त करायची हे आपण व्हिडिओच्या पुढे पाहूयाच. त्याच्या अगोदर मित्रांनो एकूण 7 गिफ्ट बहिणींना मिळणार आहेत. आपण 6, 5, 4, 3 आणि 2 आणि 1 अशा पद्धतीने गिफ्टचा सिक्वेन्स पाहणार आहोत. स्टेप बाय स्टेप. आधी अगोदर 6वं गिफ्ट, नंतर 5वं गिफ्ट, नंतर 4थं गिफ्ट आणि पहिलं गिफ्ट तर सर्वात जबरदस्त गिफ्ट आहे मित्रांनो, ते देखील आपण पाहणारच आहोत. तर गिफ्ट क्रमांक 6 आहे लाडक्या बहिणींना उन्हाळ्यामुळे पाणी साठवण्याची अडचण येते, या कारणास्तव 3455 रुपयाची पाण्याची टाकी जी ती शासनातर्फे लवकरच वाटप करण्यात येणार आहे. या योजनेचे अजून फॉर्म सुरू झालेले नाहीत. GR आला आणि फॉर्म चालू झाले की लगेच तुम्हाला अप्लाय करून टाकायचं आहे. तुम्हाला सुद्धा 3455 रुपयाची पाण्याची टाकी मिळून जाईल. याच्यानंतर आपण वळूया गिफ्ट क्रमांक 5 20 लाख घरकुलांची नवीन यादी. तर
जाहीर झालेलीच आहे. सोबतच नवीन अर्जसुद्धा चालू झालेले आहेत. जर आतापर्यंत घरकुल मिळाले नसेल, घरकुलाची वाट पाहत असाल तर टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. तुम्हालासुद्धा 20 लाख घरकुले लवकरच मिळून जाणार आहेत. त्यासाठी नवीन अर्ज तुम्ही करू शकता जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन. याच्यानंतर मित्रांनो, चौथं गिफ्ट सर्वात जबरदस्त गिफ्ट आहे, ती म्हणजे नवीन भांडी संच उपयोगी वस्तू तुमच्या गावामध्ये देखील मिळाल्या असतीलही. त्यासाठी अर्ज करायचा आहे तुम्हाला बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत. त्या योजनेच्या अंतर्गत अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला नवीन भांडी संच जो आहे तो घरोपयोगी वस्तूंचा मिळून जाणार आहे. याच्यानंतर तिसरं गिफ्ट आहे मित्रांनो, नवीन सिलाई मशीन. ज्या सिलाई मशीन योजनेची वाट महिला आतुरतेने पाहत होत्या, अशी सिलाई मशीनची योजना आता सुरू झालेली आहे व याचा अर्जसुद्धा तुम्ही लवकरात लवकर करू शकता. हे अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला 1 महिन्यामध्ये सिलाई मशीन जी आहे तुमच्या घरीपर्यंत पोहोच होणार आहे. आणि सोबतच जर पैसे सिलाई मशीन पाहिजे नसेल, त्याचे पैसे पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत, परंतु त्यासाठी तुम्हाला सिलाई मशीन चालू देणे गरजेचे आहे. याच्यानंतर मित्रांनो आहे गिफ्ट क्रमांक 2, अन्नपूर्णा योजना 2.0. अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा आहे मित्रांनो, आणि या टप्प्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा 2490 रुपये वाटप केले जाणार आहेत. त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करून घ्यायचा आहे. अर्ज करण्याची गरज नाही, तुम्ही गॅस सिलेंडर बुक करून घेऊ शकता. आणि गॅस सिलेंडर बुक केलं की त्याच्यानंतर तुम्हाला हा सबसिडी जी आहे ते 830 रुपये प्रति माहाप्रमाणे 3 महिने सबसिडी जी आहे ती मिळून जाईल. याच्यानंतर गिफ्ट क्रमांक 1 आहे मित्रांनो, सर्वात आवडतं गिफ्ट आणि आतापर्यंत लाडक्या बहिणींनी प्रतीक्षा केलेलं गिफ्ट, ते म्हणजे आहे 1,500 ऐवजी 2,021 रुपये तुम्हाला मिळून जाणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. नवीन GR सुद्धा याच्याविषयी संदर्भात आलेला आहे व लवकरच आता 10वा हप्ता लाडक्या बहिणींना 2100 अधिक 2100 म्हणजे 10वा अधिक 11वा हप्ता असे म्हणून 4,200 रुपये जे आहे ते खात्यावर जमा होणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. याच्यानंतर अक्षय तृतीयानिमित्त हे मित्रांनो 7 मोठी गिफ्ट तुम्हाला मिळणार आहेत. त्यासाठी ही गिफ्ट कशा पद्धतीने प्राप्त करायचे संपूर्ण माहिती आपण पाहिलेलीच आहे. आणि ही माहिती पाहिल्याच्यानंतर तुम्हाला माहिती जर आवडत असेल ना, व्हिडिओला लाईक लगेच करून टाकायचं. फ्री असतं मित्रांनो, लाईक करायचं काही विषय नसतो. फक्त लाईक केल्याने आम्हाला देखील वाटतं की आपली सबस्क्रायबरला गरज आहे आपली आणि आपण व्हिडिओ बनवावं. त्यामुळे व्हिडिओला लाईक लगेच करून टाका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून टाका. आता 10वा हप्ता जो आहे तो 4 टप्प्यात वाटप होणार आहे. हे 4 टप्पे कोणते आहेत तर पहिला टप्पा असणार आहे 20% महिला, याच्यानंतर दुसरा टप्पा 30%, 40% आणि चौथा जो आहे तो अंतिम टप्पा असणार आहे. मित्रांनो, या टप्प्याच्या अंतर्गत पैसे जे ते वितरण केले जाणार आहे. याच्यानंतर अखेर अक्षय तृतीयानिमित्त त्यांनी सांगितलेलं आहे, अक्षय तृतीयापर्यंत आम्ही प्रत्येक बहिणीचे पैसे जे ते खात्यावर जमा करणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर टप्प्याटप्प्याने पैसे जे ते वितरण केलं जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. याच्यानंतर आहे मित्रांनो, आता दुसरा टप्पा असणार आहे ते 16 ते 25 एप्रिलपर्यंत, तिसरा टप्पा आहे 26 ते 30, चौथा आहे 30 ते 5 मार्चपर्यंत. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप मित्रांनो पैसे जे ते वाटप होणार आहेत. मार्च नाही मित्रांनो, मेपर्यंत आहे, 30 ते 5 मेपर्यंत आहे. तर आजपासून पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला पैसे पडले का कमेंटमध्ये तुम्ही लगेच सांगू शकता. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ जे आहेत आपण कंटिन्युअसली आपल्या चॅनल येत असतात. त्यामुळे चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. जर कोणा कुटुंबात तुमच्या लाडकी बहिणीचा लाभ घेत असेल तर त्यांना शेअर करा. आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी स्टे ट्यून विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.